नमस्कार. सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. गोकुळात गोपिकांच्या घागरी फोडणारा, लोणी चोरणारा, आपल्या बासरीनं मंत्रमुग्ध करणारा, अर्जुनाच्या रथाचा सारथी बनून त्याला दिशा दाखवणारा आणि गीतेच्या माध्यमातून जीवनाचं सार सांगणारा कृष्ण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत असतो. केवळ दहीहंडीच साजरी न करता त्याच्याकडून भरभरून देण्याची, प्रेम करण्याची, सर्वांना सामावून घेण्याची कलाही आत्मसात करूया आणि वळूयात आजच्या काही चांगल्या बातम्यांकडे. हल्ली प्राण्यांबद्दलचं प्रेम खूप वाढत चाललंय. म्हणजे एखाद्या प्राण्याला दुखापत झाली की आपलं मन खूप कळवळतं. आपल्याकडे गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर असे अनेक जखमी प्राणी जसे की साप, कासव, काही पक्षी येत असतात. तर अशा जखमी प्राण्यांना वाचवण्यासाठीचं एक प्रशिक्षण नुकतंच संपन्न झालंय. टेरा कॉन्शियस अँड शॅमेलियन वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे वन खात्यातील 50 कर्मचाऱ्यांसह दृष्टीच्या 450 जीवरक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आलंय. त्यामुळं असा कुणी प्राणी दिसला तर तुम्ही नक्की त्याला मदत करू शकाल. याबरोबरच कामपाल वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी तुकाराम खरबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागच्या 7 महिन्यात 630 वन्यजीवांना मानवी वस्तीतून रेस्क्यू करून जंगलात पाठवण्यात आलंय. राजभवन परिसरात काल एक मगर दिसून आली होती आणि या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आलंय. पुढची बातमी तशी सगळ्यांसाठी आणि विशेषतः टोमॅटो शिवाय जेवण अळणी लागणाऱ्यांसाठी आहे. तर 100 ते 150च्या वर गेलेले टोमॅटोचे दर आता 50च्या आत आलेत. सध्या टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो दराने विकले जातात. आवक वाढल्यानं दर कमी झालेत. त्यामुळे आता पुन्हा भरभरून टोमॅटो खायला काहीच हरकत नाही. तर पुन्हा एकदा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. उंचावर बांधलेली दहीहंडी फोडताना जेवढी चिकाटी आणि जिद्द दाखवता तेवढीच दूरवर असणाऱ्या यशाची हंडी पकडायलाही ठेवा. आणि आपलं नेहमीचंच पॉझिटिव्ह व्हा, पॉझिटिव्ह राहा आणि आमचं दैनिक गोमंतक TV हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.